New chapter is narcotic analgesic. काय narcotic analgesic. First of all, what is meant by narcotic analgesic? Narcotic analgesic are the drugs that relieve pain by binding to the opioid receptor, which are present in a central and peripheral nervous system. काय narcotic analgesic? Narcotic analgesic is the drug म्हणजे असे ड्रग that relieve the pain, जे काय पेन आहे बॉडीमधला तो काय करतात रिलीव्ह करतायत बाय बाइंडिंग टू दी ओपाइड रिसेप्टर. मग ओपाइड रिसेप्टर कुठं असतात? सेंट्रल अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये हे ओपाइड रिसेप्टर प्रेझेंट असतात. जे ड्रग त्या ओपाइड रिसेप्टरला बाइंड होतात आणि जो काही पेन आहे बॉडीमधला तो काय करतात रिलीव्ह करतात. त्याला काय म्हणतात नार्कोटिक अनालिसिक. दे आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स in which first is natural compound, second is semi-synthetic compound, and third is a synthetic derivative. First is a natural compounds, in which natural compound means what? Drugs obtained from natural sources, in which example is morphine, codeine, papaverine. These are the 3 example of natural compounds. Then second is a synthetic compound किंवा semi-synthetic compound, in which diacetyl morphine त्यालाच काय म्हणतात heroin, then benzyl morphine and ethyl morphine. These are the 3 semi-synthetic compound. And last is a synthetic derivative. They are synthesizedly derived. It is a phentyl, pethidine, methadone, tramadol and propoxyphene. These are the synthetic derivative. These are the 3 classes of narcotic analgesic, in which first is a morphine. पहिला ड्रग पाहायचा आपल्याला morphine. Morphine is a major analgesic drug containing crude opium and prototype strong agonist. जे काय पहिला ड्रग आहे मॉर्फिन. हा कसा नॅचरल ओरिजिन पासून ऑप्टेन आहे. इट इज मेजर ॲनालिसिक ॲक्टिव्हिटी. ॲनालिसिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय रिलीव्ह दी पेन. म्हणजे मॉर्फिनची काय आहे मेजर ॲनालिसिक ॲक्टिव्हिटी ऑप्टेन फ्रॉम ओपियम. जे काय ओपियम प्लांट आहे त्याच्यापासून तो ऑप्टेन होतं. मॉर्फिन मे बी गिवन बाय इंजेक्शन इन विच इंट्राव्हेनस किंवा इंट्राम्युस्क्युलर. मॉर्फिन कसं दिलं जातं बॉडीमध्ये इंट्राव्हेनस किंवा इंट्रामस्क्युलरी और बाय दी माउथसुद्धा ते दिलं जाऊ शकतं. आपण स्लो रिलीज टॅबलेट किंवा स्लो रिलीज टॅबलेटमध्ये म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्याला सस्टेन रिलीज टॅबलेटमध्ये सुद्धा ते देऊ शकतात. इट इज मेटाबोलाइज बाय टू मॉर्फिन 6 ग्लुकोनामाइड. ते मेटाबॉलाइज झाले त्याच्यानंतर कन्व्हर्शन काय होतं मॉर्फिन 6 ग्लुकोनाइड विच इज मोर पोटेंट ॲज अन ॲनालिसिक. ते काय आहे मोर पोटेंट ॲनालिसिक आहे. हे मॉर्फिनचे वेगवेगळे ॲक्शन आहेत. त्याच्यामध्ये ॲनालिसिक आहे युफोरिया किंवा सेडेशन, रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड सप्रेशन, कप सेंटर, नॉसिया अँड वॉमिटिंग. दीज आर व्हेरियस दी ॲक्शन ऑफ मॉर्फिन. ठीक आहे. मग आता प्रॅक्टिकल ॲक्शन पाहिजे आपल्याला. त्याची काय पाहिजे आपल्याला फार्माकोलॉजिकल ॲक्शन. ठीक आहे. जो काही मॉर्फिन आहे त्याचा फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑन सेनेसवर काय होतं पहा. तर फर्स्ट आहे सेडेशन. इन विच ड्राउझिनेस अँड इनडिफरन्स टू सराउंडिंग. ड्राउझिनेस म्हणजे काय त्याला असं आळस आल्यासारखं होतं किंवा इनॅबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट अँड एक्स्ट्राव्हेगंट इमॅजिनेशन. म्हणजे तो काय एखाद्या गोष्टीला कॉन्सन्ट्रेट करण्याची त्याच्या क्षमता राहत नाही. ॲपरंट एक्साइटमेंट काय काय त्याची काय एक्साइटमेंटसुद्धा त्याची चेंज झालेली असते. लार्ज डोस प्रोड्यूस स्लीप. मग मॉर्फिनचा जर लार्ज डोस दिला तर त्याला काय होतं स्लीप म्हणजे त्याला झोप येऊ शकते. ECG जो काही इलेक्ट्रोकार्डिओग्राम आहे तर त्याचा काय होतो नॉर्मल राहतो. त्यालाच काय म्हणतात फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ मॉर्फिन ऑन सीनेस. त्याच्यामध्ये सेडेशन. सेकंड आहे मूड इफेक्ट. मूड इफेक्टवर कसा इफेक्ट करतो इन नॉर्मल पर्सन कामिंग इफेक्ट. नॉर्मल पर्सनमध्ये काय कामिंग इफेक्ट म्हणजे शांतपणा होतो नॉर्मल पेशंटला किंवा मेंटल क्लाउडिंग. त्याला मेंटली क्लाउड म्हणजे थकवा आल्यासारखं किंवा असं वेडेपणासारखं वाटतं. ऑल्सो अनप्लिजंट अँड अब्सेन्स ऑफ पेन. पेन झाल्यासारखं वाटत नाही त्याला. समटाइम्स डायसोरिया. बट इन द पर्सन विथ पेन अँड ॲडिक्ट सेन्स वेलबिंग प्लेजर फ्लोटिंग फिलिंग किक इफोरिया. दीज आर दी मूड इफेक्ट. म्हणजे जो काही त्याचा मूड आहे तो काय होतो चेंज होतो. देन जे काही एंडोक्राईन ग्लँड आहे न्यूरो एंडोक्राईन ग्लँड त्याच्यावर काय इफेक्ट होतो गोनेडोट्रॉपिक रिलेटिंग हार्मोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड रिलेटिंग हार्मोन आर इनहिबिटेड such as follicle-stimulating hormone, luteinizing hormone and ACTH level of are decreased only short term and tolerance develop. जे काही इंडोक्राईन हार्मोन्स आहेत such as follicle-stimulating hormone किंवा
ल्युटेनायझिंग हार्मोन, त्याची लेवल काय केली जाते मॉर्फिनमुळे डिक्रीज होते. ती डिक्रीज द लेवल ऑफ सेक्स हार्मोन अँड कॉर्टिकोस्टेरॉइड बट नो इनफर्टिलिटी. जे काही सेक्स हार्मोन आहे सच ॲज कॉर्टिकोस्टेरॉइड ते काय करतात त्याची लेवल डिक्रीज करतो कोण मॉर्फिन, बट जे काही इनफर्टिलिटी त्याच्यावर कसल्या प्रकारचं इफेक्ट करत नाही. दिस इज अ न्यूरो इंडोक्राईन इफेक्ट ऑफ मॉर्फिन. देन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमवर काय इफेक्ट होतो, नो डायरेक्ट इफेक्ट ऑन हार्ट. जो काही मॉर्फिन आहे त्याचा डायरेक्टली हार्टवर कसल्या प्रकारचा इफेक्ट होत नाही. इन विच ए व्हॅसोलायझेशन, जे काही मॉर्फिनवर काय होतं व्हॅसोडायलेशन होतं किंवा हिस्टामाइन रिलीज, जे काही हिस्टामाइन आहे ते रिलीज केलं जातं. डिप्रेशन अँड व्हॅसोमोटार सेंटर अँड डिरेक्टली ऑन ब्लड व्हेसल डिक्रीजिंग द टोन. जे काही डिरेक्टली अफेक्ट ऑन ब्लड व्हेसलवर डिरेक्टली अफेक्ट करतं आणि डिक्रीजिंग द टोन. जो काही कार्डिओव्हॅस्क्युलर टोन आहे किंवा रिदम आहे तो काय करतो डिक्रीज केला जातो. कार्डियक वर रिडक्शन ड्यू टू ए कन्सिस्टंटली व्हॅसोडायलेशन. जे काही कार्डियक वर्क आहे त्याच्यावर काय करतो रिडक्शन म्हणजे अडथळा आणतो ड्यू टू ए व्हॅसोडायलेशनमध्ये त्याच्यावर अडथळा आणतो. ठीक आहे, दिस इज द कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम इफेक्ट. देन GIT गॅस्ट्रोइंटेस्टायनल काय होतं पहा, ड्यू टू ए डायरेक्ट ॲक्शन ऑन इंटेस्टायनल रिड्युसिंग प्रोपेल्सिव्ह मुवमेंट. जे काही GI मुवमेंट आहे तो काय होते चेंज होते. स्पाझम ऑफ स्पिंक्टर्स, वेगवेगळे स्पिंक्टर्स आहेत आपल्या GIT ट्रॅकमध्ये. स्पिंक्टर म्हणजे काय सम ओपनिंग पार्ट, त्याला काय होतं स्पिंक्टर होतात, म्हणजे ते काय होतात स्पाझम होतं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. डिक्रीज ऑल GIT सिक्रेशन, जे काही गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिक्रेशन आहे बॉडीमध्ये त्याला काय करतं ते डिक्रीज करतो कोण मॉर्फिन. देन स्मूथ मसलवर काय होतो इफेक्ट पहा मॉर्फिनचा. इन अ स्मूथ मसल बायलरी ट्रॅक अँड बायलरी कोलिक ॲसिड्स तो काय होतं डिक्रीज होतो. देन ब्लॅडर युरिनरी अर्जन्सी बट डिफिकल्टी, जे काही त्याला युरिनेशन करावं वाटतं किंवा ब्रॉन्कोस्पाझम होतं. दीज आर दी स्मूथ मसल इफेक्ट ऑफ मॉर्फिन. देन ॲडवर्स इफेक्ट ऑफ मॉर्फिन, मग त्याचे वेगवेगळे ॲडवर्स इफेक्ट आहे. जर तो ड्रग जर लार्ज प्रमाणात जर घेतला तर त्याचे वेगवेगळे ॲडवर्स इफेक्ट आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रेस्पिरेटरी डिप्रेशन इन इन्फंट अँड ओल्ड पर्सन. जर मॉर्फिन जर जास्त प्रमाणात घेतला तर त्याचं काय होतं इन्फंटवर आणि ओल्ड पर्सनवर काय होतं रेस्पिरेटरी डिप्रेशन होतं. सेकंड इज ओमिटिंग बी होऊ शकते. सेडिशन अँड मेंटल क्लाउडिंग, समटाईम्स डिस्पोरिया, सेडिशन होऊ शकतं त्या पेशंटला. हायपोटेन्सिव्ह इफेक्ट किंवा राईज इन इंट्राक्रॅनियल प्रेशर, जे काही इंट्राक्रॅनियल नर्व आहे त्याचं प्रेशर वाढू शकतं किंवा ॲपनिया होऊ शकतो इन न्यूबॉर्न बेबीमध्ये, किंवा युरिनरी रिटेन्शन किंवा आयडोसॅलिनिक अँड ॲलर्जीज, सम काइंड ऑफ ॲलर्जीजसुद्धा होऊ शकतात. त्याच्यामध्ये परत ॲक्यूट मॉर्फिन पॉयझनिंग आहे. ॲक्यूट मॉर्फिन त्याच्यामध्ये आहे ॲक्यूट मॉर्फिन पॉयझनिंग ड्यू टू ए सुसायडल इंटेन्शन. काही वेळेस पेशंट काय करतात सुसायडल इंटेन्शनमुळं मॉर्फिन हे काय करतात मॉर्फिन घेतात किंवा ओव्हरडोस ऑफ मॉर्फिन इन कॅरेक्टराइज बाय रेस्पिरेटरी डिप्रेशन. ते जर मग त्याला काय म्हणतात थोडक्यात जर ओव्हरडोस झाला मॉर्फिनचा तर मग रेस्पिरेटरी डिप्रेशन होऊ शकतं. त्याची जी काही स्किन आहे ती काय होऊ शकते कोल्ड होऊ शकते. देन पिन पॉईंट ऑफ प्युपिल्स, म्हणजे जे काही त्याचे प्युपिल्स आहे म्हणजे आयबॉल आहे किंवा प्युपिल्स आहे ते काय होतात पिन पॉईंट म्हणजे ते त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. हायपोटेन्शन होऊ शकतं किंवा शॉक बसू शकतो पेशंटला किंवा पेशंट हा डायरेक्टली कोमामध्ये जाऊ शकतो. कोमामध्ये जाऊन तो डायरेक्टली डेथसुद्धा होऊ शकतो आफ्टर रेस्पिरेटरी डिप्रेशन. दिज आर दी व्हेरियस ॲक्यूट मॉर्फिन पॉयझनिंगचे सिम्पटम्स आहेत. वेगवेगळे सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी डिप्रेशन आहे, पिन पॉईंट प्युपिल आहे, कोल्ड स्किन आहे किंवा पॅथोजेनिक इम्पॉन्टर्स. हे वेगवेगळे हे ॲक्यूट मॉर्फिन पॉयझनिंगचे भाग आहे किंवा सिम्पटम्स आहेत. मग त्याचे वेगवेगळे ट्रीटमेंट आहेत. सच ॲज नॅचरल ट्रीटमेंटमध्ये मग 2 मेजर लाईन्स ऑफ ट्रीटमेंट आर ॲडमिनिस्टर ऑफ स्पेसिफिक अँटागोनिस्ट. म्हणजे काय त्याला मॉर्फिन पॉयझनिंग झाली आहे मग त्या मॉर्फिनचा काय द्यायचं त्याला स्पेसिफिक अँटागोनिस्ट द्यायचा. त्याच्यामध्ये आहे नॅलॅक्झोन हे काय आहे मॉर्फिनचा अँटागोनिस्ट आहे. तो नॅलॅक्झोन हे त्याला काय करायचं पेशंटला ॲडमिनिस्टर करायचं. किंवा गॅस्ट्रिक म्हणजे जे काही मॉर्फिन पॉयझन झाले गॅस्ट्रिक लॅवेज करून ते जे काही पॉयझनस सबस्टन्स आहे किंवा पॉयझनस मॉर्फिन आहे ते काय करायचं त्याला
बॉडीच्या रिमूव्ह करायचं. गॅस्ट्रिक लायझर म्हणजे काय? इट इज अ युजफुल टू वॉश द म्हणजे गॅस्ट्रिक म्हणजे जे काही GIT आहे ती काय करायची, वॉश करायची बाय दी ऑर आउट दी इंजेस्टेड ड्रग. म्हणजे काही इंजेस्ट झालेलं ड्रग आहे ते काय करायचं, वॉश आउट करायचं थ्रू दी GI ट्रॅक. अँड इवन दे इंजेक्टेड इट मे बी एक्सिटेड इन दी स्टमक. ते काय जे काही स्टमकमध्ये जे काही इंजेस्टेड झालेलं ड्रग आहे ते काय करायचं, वॉश आउट करायचं आहे. ठीक आहे. दिस इज द ॲक्यूट पॉयझनिंग ट्रीटमेंट. अँड लास्ट इज अ थेरॅपेटिक युजेस ऑफ मॉर्फिन. त्याच्यामध्ये लॉंग बोन फ्रॅक्चर जे काही ॲनालिसिक मग वापरू शकतो. म्हणजे काही बोन वगैरे फ्रॅक्चर झालं आहे मग ते पेन रिलीफ करण्यासाठी जर बोन वगैरे फ्रॅक्चर झालं तर मग ॲनालिसिक ॲक्टिव्हिटी म्हणून हे मॉर्फिनचा वापर केला जातो. किंवा मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. टर्मिनल स्टेज ऑफ कॅन्सरची टर्मिनल स्टेज आहे किंवा ती जी कॅन्सर स्टेज आहे ती रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. बर्न पेशंट जे काही पेशंट बर्न झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो. पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट जे काही पेशंटचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे त्यावेळेस सुद्धा त्याचा यूज केला जातो. किंवा बायलरिक कोलिक अँड रिनल कोलिक जे काही रिनल आणि बायलरिक फंक्शन डिस्टर्बन्स आहे ते नीट करण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. ऑल्सो सेगमेंटल अनालिसिया वेगवेगळ्या प्रकारमध्ये त्याचा अनालिसिया म्हणून वापर केला जातो. नेक्स्ट ड्रग आहे कोडीन. कोडीन इज ए मिथाइल मॉर्फिन. It is decomposed into methane and morphine in the body. It is pharmacologically action similar that to the morphine, but potency is high potency. ठीक आहे. हे काय आहे, सिमिलर ॲक्शन आहे कशाची, कोडीनची मॉर्फिनसारखी, बट त्याची पोटेन्सी जी आहे मॉर्फिनपेक्षा ही कशी आहे, इट इज अ हाय पोटेन्सी. कशाची, कोडीनची. इट इज नॉट पॉवरफुल डिप्रेसंट लाईक मॉर्फिन. म्हणजे मॉर्फिनसारखं काय हाय डिप्रेसंट ॲक्टिव्हिटी नाही आहे त्याची. इट डिप्रेस दी कप सेंटर हेन्स युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ ड्राय कप. हे काय करतं, जे काही कप सप्रेसंट आहेत किंवा कप सेंटर आहे त्याला काय करतं, डिप्रेस करतं. म्हणून कोडीन काय मध्ये वापरलं जातं, ड्राय कपमध्ये. तुम्ही एखादी कप सिरप पाहिला असेल तर त्याच्यावर कोडीन वगैरे असतं त्याच्यामध्ये कंटेनमध्ये. ठीक आहे. ऑल्सो यूज इन अ कॉन्स्टिपेशन. दीज आर द व्हेरियस युजेस ऑफ कोडीन. मग त्याचे वेगवेगळे प्रिपरेशन आहेत. त्याच्यामध्ये कोडीन फॉस्फेट टॅबलेट BP किंवा कोडीन लिंक्टस हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्रिपरेशन आहेत. दिस इज अबाउट दी कोडीन. ठीक आहे. दिस अबाउट दी स्मॉल चॅप्टर होता आपला नार्कोटिक अनालिसिस. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, मॉर्फिन आणि कोडीन. ठीक आहे. चॅप्टर इज फिनिश. थँक्यू.